मित्रांनो, आज आपण अशी एक सत्य घटना बघणार आहोत, जी घटना ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल. तर ही घटना आहे सोलापूरमधल्या देवस्थान पंढरपूरमधल्या एका छोट्याशा गावामधली. त्याच गावामध्ये विठ्ठल विराजमान यांचं कुटुंब राहत होतं. त्यांची ओळख म्हणजे मोठे बागायतदार अशी ओळख होती. समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा आणि त्यांची इज्जत होती. ते मंगळमेढा हायस्कूलमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत होते. त्यांची एक मुलगी होती अनुराधा तिच्या भावा बहिणीपेक्षा मोठी होती. अनुराधा जेव्हा 3 वर्षाची होती तेव्हाच तिच्या आईचा मृत्यू होतो. काही नातेवाईकांच्या सांगण्यावरून विठ्ठल विराजमान हे लग्न करतात. श्रीदेवीने विठ्ठल विराजमान यांच्याशी लग्न केलं होतं. लग्न झाल्यानंतर शेतीमधले कामामध्ये त्यांना आधार मिळायला लागला होता. विठ्ठल यांनी आपली शेती बघण्यासाठी कर्नाटकवरून एक चिवाप्पा नावाच्या व्यक्तीला आपल्या इथे कामाला ठेवलं होतं. चिन्नप्पा यांचा एक मुलगा होता, श्री शैलू असं त्याचं नाव होतं. चिन्नप्पा कधी पण आपल्या वडिलांना भेटण्यासाठी कधी पण अनुराधाच्या घरी आल्यानंतर अनुराधा आणि श्री शैलूमध्ये बोलणं होत होतं. असं पण अनुराधाला त्यावेळेस कळत नव्हतं की तो आपल्या घरी काम करणाऱ्याचा मुलगा आहे. श्रीदेवीला जेव्हा मुलं होतात तेव्हा अनुराधा यांच्याकडे ती लक्ष देत नाही. त्यातल्या त्यात अनुराधाच्या छोट्या बहिणीचा मृत्यू होतो. त्यामध्येच विठ्ठल हे अनुराधाला आपल्या नानी मामाकडे शिकण्यासाठी पाठवतात. तिकडं राहून अनुराधा खूप हुशार झाली होती. 10वीला अनुराधाला चांगले टक्के पडतात. त्यामुळे विठ्ठलराव आपल्या गावाकडे अनुराधाला पुन्हा शिकण्यासाठी घेऊन येतात. अनुराधाची डॉक्टर होण्याची इच्छा होते. अनुराधा त्यानंतर मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेते आणि हॉस्टेलमध्येच राहते. श्री शैलू अनुराधाला भेटण्यासाठी कॉलेजवर यायचा आणि त्यांची चांगली मैत्री होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. कधीकधी अनुराधा पण श्री शैलू यांच्या घरी जात होती. पण घरच्यांचा दृष्टिकोन अनुराधा आपल्या मालकाची मुलगी आहे असा होतात. दोघांमध्येही प्रेमाला सुरुवात झाली होती. ही बातमी विठ्ठलराव यांच्याकडे पोहोचते. विठ्ठलराव आपल्या मुलीला अनुराधाला खूप समजावतात, पण अनुराधा काही ऐकायला तयार नसते. हे संपूर्ण प्रकरण विठ्ठलराव यांना कळाल्यानंतर विठ्ठलराव श्री शैलू याच्या वडिलांना कामावरून काढून टाकतात आणि सांगतात की तुझ्या मुलाला समजून सांग. त्यानंतर अनुराधाला विठ्ठलराव हॉस्टेलमधून काढून घरी अभ्यास करायला सांगतात. पण तरी पण श्री शैलू असतो तो अनुराधाला काही सोडत नाही. विठ्ठलराव आपल्या पाहुण्यांना घेऊन श्री शैलू याला खूप मारतात, समजावतात. अनुराधा एका दिवशी पेपर देण्यासाठी कॉलेजला जाते आणि तिकडूनच श्री शैलू याच्यासोबत जाऊन अनुराधा कोर्ट मॅरेज करते. ते झाल्यानंतर अनुराधा श्री शैलूच्या घरी राहायला जाते. विठ्ठल यांना ही गोष्ट समजते आणि ते श्री शैलूच्या घरी जातात. त्यांना समजावतात, मी तुमचं लग्न लावून देतो. मग अनुराधा आपल्या वडिलांसोबत आपल्या घरी येते. पण विठ्ठलराव तिला आपल्या घरी न नेता आपल्या नानी आणि मामाकडे 2 दिवस सोडतात. त्यावेळेस ती आपल्या वडील आणि आईबद्दल 2 मोठ्या चिठ्ठ्या लिहिते. त्यामध्ये आपल्या जीवाला धोका आहे असं पण लिहिते. 2 दिवसानंतर विठ्ठलराव अनुराधाला घ्यायला येतात आणि सांगतात की अनुराधाचं पेपर आहे, मला तिथून अनुराधाला आपल्या घरी घेऊन जायचं आहे. तिथून ते घरी घेऊन जातात अनुराधाला. दुसऱ्या दिवशी अनुराधाची आजी झाडून घेत होती तेव्हा 2 चिठ्ठ्या आजीला सापडतात आणि ती आपल्या मुलाला घेऊन त्या चिठ्ठ्या जाते. त्यामध्ये विठ्ठलराव आईपासून धोका आहे असं अनुराधाने चिठ्ठीत लिहिलं होतं. त्यानंतर अनुराधाची आजी आणि मामा अनुराधाला फोन करतात, पण कोणीही घरी फोन उचलत नाही. पण अचानक त्यांना एक गोष्ट समजते. त्यांना समजतं अनुराधाचे काही आजारामुळे मृत्यू झाला आहे. पण दोघेही विचार करतात, इथून गेली तेव्हा तर व्यवस्थित होती, मग असं काय झालं की एका दिवसात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मामा आणि आजी
पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतात. त्यामुळे पोलीस चौकीला सुरुवात होते, म्हणजेच चौकशीला पोलीस सुरुवात करतात आणि पोलीस विठ्ठलराव आणि श्रीदेवी यांना ताब्यामध्ये घेतात. पण जेव्हा विचारपूस करतात पण ते काही सांगायला तयार नसतात. त्यानंतर दोघांनाही पोलीस रिमांडमध्ये घेतात. त्यानंतर ते दोघेही बोलायला लागतात. आम्ही अनुराधा आणि मामा आणि आजीकडं आणलं तेव्हा श्रीशैलू याला विसर असं त्यांना सांगितलं. अनुराधाला आम्ही सांगितलं पण ती काय ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे आम्ही अनुराधाला मारलं आणि रात्रीच तिचा अंतिम संस्कार शेतीमध्ये करून टाकले आणि गावामध्ये अफवा करून दिली की अनुराधाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. विठ्ठलराव आणि श्रीदेवी यांना अटक करून कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मित्र हो, घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.